हं. आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची आळूवडे, कुरकुरीत, खमंग, टेस्टी आणि चटपटी. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. आपल्याला हिच्यासाठी मी 2 चमचे चिंच कोमट पाण्यात अर्धा तास भिजू घालून ते पाणी गाळून घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा गूळ त्याच्यात मिक्स करून घेतलेला आहे. पाऊण वाटी कोथिंबीर बारीक करून घेतलेली, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत. हे हिरव्या मिरच्या कवळ्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 4च घ्या आणि खोबरं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळं मिश्रण तुम्हाला मिक्सरमधनं एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं, बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ याच्यासाठी घ्यायचं आहे की वड्या कुरकुरीत राहतात. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. 1 चमचा भाजलेले जिरा पावडर आहे. अर्धा चमचा लाल तिखट आहे. अर्धा चमचा हळद आहे. चुटकीभर हिंग आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि ओवा आपल्याला हातावरती चोळून घ्यायचा. ओवा याच्यासाठी घ्यायचा आहे की पोटाला ओवा चांगला असतो आणि हे मिश्रण पाणी थोडं-थोडं घालून हे मिश्रण तुम्हाला मिक्स करायचं आहे. पहिले इमलीच्या पाण्याने तुम्हाला मिश्रण मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये साध्या पाण्याने मिश्रण तुम्हाला मिक्स करायचं. बेटर असं तयार करायचं की असं चमच्याने हे केलं तरी बेटर हे होईल. पडला पाहिजे आणि हे पानाचं देठ काढून असे पानं सगळे लाटून घ्यायचे आहेत आणि माझी डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. बघा त्या पानावरती असं तुम्हाला बेसन लावून घ्यायचं आहे. अ, चमच्याने टाकलं तरी पडतंय आणि असं एका ह्या खालच्या पानाला लावायचं त्याच्यावरती उलट्या साईडने एक पान सोडून त्या पानाला लावायचं आणि रोल तयार करून अशा प्रकारे रोल तयार करून घेतलेले आहेत आणि एका पातेल्यात पाणी गरम करायचं आहे. तळण्याला तेल लावायचं आहे. त्याच्यामध्ये हे रोल 20 मिनिटं चांगले वाफलून द्यायचे आहेत आणि मिडियम गॅसवरती तुम्हाला हे वाफलून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले रोल तयार झालेले आहेत आणि हे थंड होऊन द्यायचे आहेत आणि चांगल्या सुरीने वरून खालपर्यंत अशा वड्या तुम्हाला पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या वड्या आपल्याला सगळ्या वड्या आपण पाडून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला वड्या तळायच्या आहेत. तळण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे बसतील तेवढेच टाकायचे आहे. जास्त असे गजगज करायचे नाही आणि वड्याला सुरुवातीला 1 मिनिटं 1 ते 1.5 मिनिटं सेट होण्यासाठी द्यायचं आहे. वड्या झाऱ्याने हलवायच्या नाहीयेत. एखाद्या काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि त्यांनी पलटी मारायची आहे. दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस भाजायच्या आहेत. या वड्या खूप क्रंची आणि खमंग आणि कुरकुरीत लागतात आणि जसं हॉटेलमध्ये मिळतात तसेच लागतात. हे